वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील केंद्रीय दारुगोळा डेपोच्या प्रांगणात सीएडी क्रिकेट लीगची शानदार सुरुवात झाली। ब्रिगेडियर प्रशांत कुमार यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेत विविध शासकीय विभागांचे संघ आपली ताकद आजमावत आहेत। प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल सोनू राय यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। पुलगावच्या क्रीडा विश्वात सीएडी क्रिकेट लीगने एक वेगळीच रंगत आणली आहे। या स्पर्धेत सीएडी 11, फायर ब्रिगेड, रेल्वे, पोलीस, एमएससीबी, पीपीएल, पुलगाव आणि महाकाल लेजंड्स यासारख्या बलाढ्य संघांसह एकूण 14 संघ विजेतेपदासाठी झुंजत आहेत। यंदाच्या स्पर्धेतील विजेत्या संघाला 20,000 रुपये तर उपविजेत्यांना 10,000 रुपयांचे पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे। स्पर्धेच्या पहिल्या दिवशी 3 उत्कंठावर्धक सामने खेळले गेले। पहिल्या सामन्यात सीएडी 11 संघाने एमईएस संघावर 28 धावांनी मात करत विजयाचे खाते उघडले। दुसऱ्या सामन्यात महाकाल लेजंड्स संघाने रेल्वेचा 7 गडी राखून पराभव केला, तर तिसऱ्या सामन्यात एमएससीबी संघाने पीपीएल पुलगावकर 4 गडी राखून मात केली। सीएडी कमांडर ब्रिगेडियर प्रशांत कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत आहे। आयोजन समितीचे मेजर संदीप, अनिल गावंडे, विक्रम झाडे आणि त्यांच्या सहकार्यांनी या स्पर्धेसाठी चोख नियोजन केलं आहे। या लीगमुळे पुलगावातील विविध विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये खिलाडू वृत्ती आणि समन्वय वाढण्यास मदत होत आहे। प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, पुलगाव, वर्धा।